आज बनवूया मोतीचूर लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन, अर्धी वाटी पाणी, त्यामध्ये फूड कलर टाकला आहे। तुम्ही कोणता पण टाकू शकता घरात असेल तो। तर त्याची आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। अजिबात गुठळ्या राहता कामा नये। इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे। मी इथे एक पिशवी घेतलेली आहे प्लास्टिकची। त्याला असं लहान छिद्र पाडून अशा प्रकारे गरम तेलामध्ये आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे बुंदी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व बुंदी बनवून घेऊया। तर इथे आपली सर्व बुंदी बनवून तयार झालेली आहे। तर आता आपण पाक बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी एका टोपामध्ये अर्धी वाटी साखर, थोडं पाणी घातलं आहे। आता त्याचा आपण एक तारी पाक बनवून घेऊया। आता या पाकामध्ये आपल्याला ही बुंदी सोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम चालूच ठेवायची आहे। हे थोडं घट्ट झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। यामध्ये आपण वेलची, जायफळ पावडर टाकून घ्यायची आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। थोडं सारण थंड झालं की मग आपण लाडू वळवून घेऊया। इथे सारण थंड झालेलं आहे। तर आता आपण याचे लाडू वळवून घेऊया। यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून लाडू वळवू शकता। किती छान प्रकारे लाडू तयार झालेले आहेत। धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल।